कोल्हापूरकरांचं कुस्ती इतकंच फुटबॉल प्रेम सुद्धा सुप्रसिद्ध आहे। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये फुटबॉल संघांच्या समर्थकांमधील वादामुळे आणि सामन्यावेळी होत असलेल्या हुल्लडबाजीमुळे कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेला गालबोट लागलं असून 2 दिवसांपूर्वी लीगमधील एका सामन्यानंतर काही फुटबॉल संघाच्या समर्थकांनी पंचांबद्दल सोशल मीडियातून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केलाय। या प्रकरणी पंचांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 3 फुटबॉल संघांच्या समर्थकांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापूरकरांमध्ये फुटबॉलची मोठी क्रेज आहे, परंतु अलीकडच्या काळात कोल्हापूरच्या फुटबॉलमधील सकारात्मक गोष्टींऐवजी सर्वाधिक चर्चा होते ती फुटबॉल सामन्यावेळी होणाऱ्या हुल्लडबाजीची। आता तर मैदान आणि परिसरातला राडा सोशल मीडियापर्यंत पोहोचलाय। सध्या सुरू असलेल्या लीगमध्ये शुक्रवारी शिवाजी तरुण मंडळ आणि पीटीएम यांच्यातील सामना बरोबरीत संपला। या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या समर्थकांनी एकमेकांकडे हातवारे करून शिवीगाळ देखील केली होती। हा सामना संपल्यानंतर काही संघांच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट पंचांनाच लक्ष्य केलंय। पंचांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून पंचांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडलाय। या प्रकाराची गंभीर दखल घेत रेफरी असोसिएशननं केएसएकडे नाराजी व्यक्त केली आहे। तसंच जुना राजवाडा पोलिसात धाव घेतली आहे। जुना राजवाडा पोलिसांनी पंचांच्या तक्रारीवरून सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याबद्दल मिथुन मगदूम, श्रीकांत पाटील, सैफ हकीम या तिघांवर गुन्हा दाखल केलाय। 2 संघांच्या समर्थकांमधील टोकाची ईर्ष्या हीच अनेकदा वादांना कारणीभूत ठरत असून हे थांबणार कधी असा प्रश्न फुटबॉल शौकीन उपस्थित करू लागलेत। कोल्हापूरच्या फुटबॉलशी संबंधित सर्वच घटकांनी यावर गांभीर्याने विचार करत ठोस पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह विश्वास पानारी।